एकदम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हासे, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणो, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. ज्ञानदेवांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, पंढरीनाथाला वंदन करूया. आणि आजपासून नवरात्र सुरू होत आहे, म्हणून सर्व रूपातल्या असणाऱ्या देवींना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण नवरात्रीनिमित्त श्री सूक्त पण घेणार आहोत. दुसरं एखादं सूक्त म्हणायचं असेल तर म्हणूया स्तोत्र. आणि आपल्या अमृतानुभवच्या 66 ओवीपासून सुरुवात करूया. कुणाला काही सांगायचे परवाच्या 2 ओव्यांबद्दल? 64, 65. बरं, सगळ्यांकडे श्री सूक्त समोर आहे का? आधी म्हणायचं का जरा सगळे आल्यावर म्हणूयात? सुरू करूया. एक भजन म्हणू का मी देवी? हो, म्हणा 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 म्हणा. सर्व मंगल मांगल्ये
सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी सर्वांना वंदन माझा मोती कुंकवाचा सडा नवसाठी हळदी कुंकवाचा सडा साठी आली आम्हा अलंकार दिव्य तेज पाहुनी उदो उदो आंबेचा फुलती 9 दिवसांसाठी आली झेंडूच्या माळा आणि पंचामृती पूजा करून दिवस कुमारिका सभाषण 9 दिवसांसाठी पापड्या दोऱ्या करून अष्टमी काळी खेळ खेळ 9 दिवसांसाठी आली नवमीच्या पारण्याची घरून पुरणपोळी नैवेद्य थाट होईल हस्त असू दे अंबे विनंती चरणी 9 दिवसांसाठी आली कवाचा कडा 9 दिवसांसाठी 9 दिवसांसाठी आली छान म्हटलं, सुंदर. फक्त आवाज जरा हळू आवाज आला, मला आवाज आला, बाकीच्यांना आला असेल व्यवस्थित. आला का सगळ्यांना आवाज? छान आहे. नवी पाहुणी. हा, थोडा कट होत होता. ठीक आहे, चांगलं झालं. पण 9 दिवसासाठी आली पाहुणी, आली आपल्या घरी. तसंच आहे ते गाणं पण आहे ना, दुसरं पण. पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदेश्वरी अंबिका माया जगदेश्वरी. आता आज आपण श्री सूक्त म्हणणार आहोत ना. असेल तर बघा सगळ्यांकडे. एक भगवती स्तोत्र पण खूप छान आहे ना. चला सुरू करूया मग आज. हां, ठीक आहे. श्री सूक्त आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ऋग्वेदाच्या 5व्या मंडलानंतर आलेलं एक परिशिष्ट, म्हणजे ज्याला पुरवणी वजा असं असतं, त्याच्यामध्ये हे सूक्त आलेलं आहे. त्याच्यात 15 ऋचा मूळ आहेत आणि उरलेल्या ज्या ऋचा आहेत त्या फलश्रुतीच्या आहेत. तर श्री सूक्तातलं जे वर्णन आहे श्रीचं, म्हणजे सुजलाम सुफलाम अशा भूमातेचं वर्णन आहे, देवीचं वर्णन आहे. आणि ती कशी आहे पहिल्या श्लोकात आपल्याला कळतं. हिरण्यवर्णा किंवा ज्वलंती म्हणजे अत्यंत तेजस्वी, हिरण्य प्राकारा, गंधद्वारा अशी विशेषणं सगळी तिला आलेली आहेत. अत्यंत सुवर्णकांतीसारखी चमचमणारी आहे, सुगंध दरवळणारी आहे. आणि भाताचं पीक आता बघा यायला लागेल आता पुढच्या महिन्यामध्ये. तर त्या भात म्हणजे ह्याच आता सुरुवातच होते, नवान्न पौर्णिमा नंतर असते त्यावेळेला. तर त्याचं जे सुगंध येतो भात तयार झाल्याचा, तर त्याचंही वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि सगळी भूमी ही पिकानं समृद्ध झालेली आहे. नुकताच पावसाळा संपलेला आहे, यंदा काही पावसाळा संपत नाही आहे, पण आपल्याला समृद्ध जीवन जगायला मिळावं असा आशावाद या सूक्तामध्ये ऋषींनी मांडलेला आहे किंवा व्यक्त केलेला आहे. म्हणूया आता सगळे आपापल्या ठिकाणी म्हणा, अनम्यूट असतानाच म्हणा. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो तां म आवह जातवेदो अहम नाही ताम म नुसता म आहे ताम म आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् श्रीर्मा देवी जुषताम् जुषताम् कांसोऽस्मिताम् हिरण्यप्राकाराम् आर्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमिं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठा मलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिम समृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीं
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियं तामिहोपव्यये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम् तर हे 15 श्लोक झालेत. हे एवढे खरे तिचं जे सगळं गुणवर्णन केलेलं आहे, तिचं सगळं कौतुक सांगितलेलं आहे, मोठेपण सांगितलेलं आहे. आपण त्यातल्या 1 किंवा 2चा आज अर्थ बघूया आणि मग आपल्या अभ्यासाकडे जाऊया. आता पहिल्यांदाच काय म्हटले बघा, हिरण्यवर्णाम हरिणीम. ही कशी आहे? हिरण्य म्हणजे सोनं, सोन्याच्या सारख्या वर्णाची आहे, सोन्यासारखी आहे. आणि हरिणीम, आता हरिणीम हे विशेषण का लावले बघा, तर आपल्याला हरिणी ही एक चंचल असते बघा. हरिणी एक जागी शांत बसत नाही, पण तिनं हरिणीचं रूप धारण केलेलं आहे, म्हणजे हरिणीमच असं म्हणले तिला. शिवाय ती कशी आहे? सुवर्ण रजत स्रजाम. स्रजा त्याच्यामध्ये मूळ शब्द आहे स्रग. स्रग म्हणजे माळ किंवा आपण एखादी गळ्यातलं म्हणतो त्याला म्हणतो. तर तिनं कशाचे अलंकार घातलेले आहेत? सुवर्ण म्हणजे सोन्याचे घातलेले आहेत आणि रजत म्हणजे चांदीचे पण घातलेले आहेत. आता हे कुणाला उद्देशून म्हणलेलं आहे? पुढच्या ओळीत एक शब्द आलाय बघा, चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. तर जातवेद म्हणजे अग्नी, अग्नीला उद्देशून म्हटलेलं आहे. हा जो मंत्र आहे किंवा हे स्तोत्र आहे, आता सुरुवातीला अग्नीला उद्देशून म्हणलं आहे की हे अग्निदेवा,
जातवेद म्हणजे हे अग्निवेदा देवा. ही कशी आहे देवी? हरिणीचं रूप धारण करणारी. पुढं म्हणलेलं आहे अत्यंत शांत आहे ती आणि चांगल्या स्वभावाची पण आहे. तर ती सुवर्ण आणि सोन्याचे आणि चांदीचे अलंकार धारण करणारी आहे. शिवाय चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम, चंद्राच्या बरोबर लक्ष्मी म्हणजे तिचं जे चांदण असतं, सौंदर्य असतं, पण ही चंद्राबरोबरच असते आणि म्हणून हिला काय म्हटलेलं आहे? म आवह. म म्हणजे माझ्यासाठी. माझ्यासाठी आवह म्हणजे आवाहन कर, म्हणजेच तिला बोलव. म्हणजे सोन्या चांदीचे अलंकार धारण करणाऱ्या, हरिणीसारखं रूप असणाऱ्या आणि अत्यंतच चांगल्या स्वभावाच्या अशा या देवीला किंवा लक्ष्मीला, सुवर्ण स्वरूपी असलेल्या लक्ष्मीला तू माझ्यासाठी बोलाव किंवा माझ्यासाठी आवाहन कर. सगळे आता का असं म्हटलं असेल? अग्निदेवालाच का प्रार्थना केली असेल? आपल्याला माहिती आहे की कुठलाही यज्ञ करायचा झाला तर त्याच्यामध्ये जी आहुती दिली जाते ती अग्नीमध्ये दिली जाते आणि मग तो अग्नी जणू काही त्याच्या रूपानं आपण जो निरोप दिलेला आहे, आपण जी आहुती दिलेली आहे ती त्या त्या देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तसं इथे अग्निदेवाला ही प्रार्थना केलेली आहे की ही अतिशय सुंदर स्वरूप असलेली आणि चांगला स्वभाव असणारी अशी जी ही लक्ष्मी आहे, काय म्हणू, देवी आहे आणि तिनं सगळे अलंकार घातलेले आहेत, तर आमच्यासाठी तिला बोलाव किंवा आमच्यासाठी तिला आवाहन कर, म्हणजे असं बोलावणं कर. म्हणून तो आता तिथपर्यंत पोहोचतो ना, त्या देवीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे तिला तू आमचं निमंत्रण दे किंवा आमचा निरोप सांग, आमच्यासाठी बोलव, असं म्हटलेलं आहे बघा. आणि त्या हरिणीचा अर्थ दुसराही एक घेतलेला आहे की थोडीशी हिरवट छटा असलेली. हिरवट असं हरीचा त्यांनी थोडासा अर्थ असा पण घेतलेला आहे. तर या सुवर्णमय असणाऱ्या लक्ष्मी देवीला माझ्याकरता तू बोलाव असं म्हटलं. पुन्हा एकदा तो मंत्र म्हणूया. ज्यांना येत नसेल त्यांनी थोडा शिकून घ्या, जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम. ओम हिरण्यवर्णा हरिणीं वर्णाम. हां. हरिणीम सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. बस आता पहिल्या श्लोकाचा असा अर्थ आहे. आता पुढं काय म्हणतो? ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम. ताम म्हणजे तिला, म हे जरा जोर देण्यासाठी, म्हणून तिला बोलाव. आवह म्हणजे बोलाव. जातवेदो, अरे जातवेदा म्हणजे अग्नी, तिला बोलाव. कशासाठी बोलवायचे? ती कशी आहे? लक्ष्मीम म्हणजे त्या लक्ष्मीला बोलाव. अनपगामिनीम. अनपगामिनीम म्हणजे ती जिचा कधी नाश होत नाही, विनाश होत नाही. कधीही जिचा विनाश होत नाही किंवा जी विनाशाला जात नाही, म्हणजे जी अविनाशी आहे, जिचं ऐश्वर्य स्थिर आहे, ती आम्हाला तिला आमच्यासाठी बोलाव. म्हणजे काय होईल? यस्याम हिरण्यम विंदेयम. यस्याम म्हणजे जिच्यामुळं. जिच्यामुळं काय होईल? आम्हाला हिरण्यम विंदेयम, आम्हाला हिरण्य मिळेल म्हणजे सोनं मिळेल. फक्त सोनं म्हणजे धन आहे का हो? त्याच वेळेला पुढं अजून शब्द सांगितला आहे, गाम अश्वम विंदेयम. तो सुरुवातीला शब्द घ्यायचा आपण. हिरण्यम विंदेयम, गाम अश्वम विंदेयम. गाम म्हणजे गाई आणि अश्व म्हणजे घोडे. पूर्वीच्या काळी
गोधन अजून सुद्धा बघा, नंदाच्या वेळेला आपल्याला माहिती आहे नंद राजाच्या घरी 9 लाख गायी होत्या. तसं आम्हाला सुद्धा आता हल्ली आपण घरी काही गायी पाळत नाहीत किंवा घोडे वगैरे नसतात सगळ्यांकडे, पण हा वेदाच्या काळातला मंत्र असल्यामुळं त्यांनी त्यावेळेला त्याची मागणी केलेली आहे की आम्हाला सुवर्णधन मिळू देत, हिरण्य मिळू देत, गोधन मिळू देत, अश्वधन मिळू देत, आणि पुरुषान अहम, अहम म्हणजे आम्हाला, मला, पुरुषान म्हणजे आपल्याला मदतीला किंवा पाठिंब्यासाठी आम्हाला पुरुष म्हणजे पुत्र आदी मिळू देत. पुत्र म्हणण्याऐवजी त्यांनी पुरुष शब्द वापरलेले, कारण पुरुष हा शब्द सगळ्यांसाठी वापरला जातो हे तुम्हाला माहिती असेल. पुरी म्हणजे नगरी, आपली देहाची नगरी असते, आणि पुरी शेते, शेते म्हणजे जो झोपतो, म्हणजे या नगरामध्ये जो झोपलेला आहे आपलं आत्मतत्व, त्याला पुरुष असं म्हटलं जातं. म्हणजेच जो कोणी, आपण स्त्रीला सुद्धा पुरुष शब्दच तिथे वेदामध्ये म्हटलेलं आहे. आपल्यासाठी स्त्री हा शब्द वापरलेला नाही आहे, कारण आपण सुद्धा या देहरूपी नगरीत झोपत असतो किंवा वावरत असतो. म्हणून पुरुष हा शब्द सगळ्यांसाठी वापरलेला आहे. तर अग्निदेवाला अशी विनंती केली की ही जी अविनाशी आहे, कधीही नाश पावत नाही, आणि जिच्या आगमनामुळं आम्हाला सोनं मिळेल, गोधन मिळेल, पुन्हा अश्वधन मिळेल, आणि पुत्र आदी किंवा पुरुष इत्यादी सगळे मनुष्यबळ म्हणू आपण, पुरुषचा अर्थ इथं सरळ मनुष्य घेऊ, की त्या सगळ्यांच्या पालनासाठी, मदतीसाठी आम्हाला मनुष्यबळ पण मिळवता येईल, अशी तू आमच्या वतीनं त्या लक्ष्मी देवीला प्रार्थना कर किंवा आमच्यासाठी आवाहन कर, आमच्यासाठी तिला बोलाव. म्हणजे जसं आपण कुणाकडे निरोप देतो की नाही, की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आलात की आम्हाला सगळं मिळेल, मदत मिळेल, धन मिळेल, अशी एक अपेक्षा आहे. तसे ह्या लक्ष्मीला आज बोलावलेलं आहे आपण, आणि 2 ओव्या घेतलेल्या आहेत, 2 श्लोक घेतलेले आहेत. आता पुढचं तिचं जे वर्णन आहे, ती कशी आहे, ती कशात बसून आली, कशी आली, हे पुढच्या 3ऱ्या 4थ्यात आपण उद्या बघूया. 2 श्लोक घेत जाऊया. ठीक आहे? कळले का कुणाला? समजला का अर्थ? हो, कळलं. ठीक आहे, ठीक आहे. सुरुवातीचं हिरण्य हां, सांगा ना परत. तुम्ही नव्हत्या का? हिरण्य वर्णा, हिरण्य म्हणजे सोनं, सोन्यासारखा जिचा वर्ण आहे, म्हणजे तेजस्वी कांती. सोनं कसं चकाकतं की नाही, तशी ही देवीसुद्धा चकाकणारी सोन्याच्या वर्णाची आहे. आणि पुढं म्हणले सुवर्ण रजत स्रजाम. संस्कृतचं वैशिष्ट्य असं असतं की एकदा एक शब्द वापरल्यावर त्याच अर्थाचा तोच शब्द दुसरा वापरायचा नाही, दुसरा वापरायचा. एकदा हिरण्यवर्ण म्हणलं म्हणजे सोन्याच्या वर्णाची म्हणलं, तर पुढे त्यांनी सुवर्ण रजत स्रजाम म्हणलं. म्हणजे सुवर्ण म्हणजे सोनं, रजत म्हणजे चांदी, आणि स्रज म्हणजे माळा किंवा अलंकार. सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकार किंवा माळा घालणारी अशी जी आहे, अशी ही देवी आमच्यापर्यंत येऊ देत. आणि त्यासाठी तू काय कर, तर त्या लक्ष्मी देवीला माझ्यासाठी आवाहन कर. आणि तिची तेजसुद्धा चांगलं आहे, सोन्यासारखी कांती आहे. म्हणून जातवेद ह्याचा अर्थ सांगितला होता अग्नी, तो हां अग्नी असा अर्थ आहे त्याचा. आणि ताम आवह, आवह, आवह म्हणजे बोलावणे. तर ही, आणि हिरणमयी म्हणजे पुन्हा तेजस्वी आहे, सोन्यासारखी तेजस्वी आहे, हिरण्यासारखा वर्ण आहे, आणि हिरण्यासारखी तेजस्वी पण आहे. बघा सोनं कसं चकाकत असतं, अंगावर घातलं की लगेच सगळे लोक विचारतात वा नवीन केलं का. तसं त्या देवीचा वर्णच सोन्यासारखा आहे बघा, तेजस्वी आहे. आपल्याकडे काही असे सुवर्णकांतीचे असतात, महिला असतात, पुरुष असतात, लहान मुलं असतात, म्हणून तो शब्द त्यांनी तिथं वापरलेला आहे. कळलं आता? हो, कळलं. चल. विंदेयम म्हणजे काय? विंदेयम म्हणजे आम्ही प्राप्त करू, मिळवावं. हा, हिरण्यम विंदेयम. विंदेयम, विंद धातूचा अर्थ आहे मिळवणे. विंदेयम म्हणजे आम्ही सगळे मिळवू. काय काय मिळवू? हिरण्यम सोनं मिळवू, गाम मिळवू, गाम म्हणजे गाई, गोधन, आणि अश्वम म्हणजे अश्व. पूर्वी
अश्वधन पण मिळवू आणि पुरुषान म्हणजे पुत्र पौत्र आदी सगळे असे आम्हाला प्राप्त होऊ देत किंवा मनुष्यबळ मिळू देत. आपण एकटं असून उपयोग असतो का हो? घरामध्ये असू समाजामध्ये आपल्याला मनुष्यबळ लागत असतं सगळीकडे वेगवेगळ्या कार्यासाठी. आणि म्हणून ही सगळ्या समाजासाठीच मागणी केलेली आहे, आपल्या एकट्यासाठी वैयक्तिक मागणी केलेली नाही. आणि ती लक्ष्मी कशी आहे त्याचं ते वैशिष्ट्य लक्षात ठेवा. अनपगामिनी म्हणजे चंचल नाही आहे, ती निश्चल आहे, नष्ट न होणारी आहे. खरं म्हणजे अनपगामिनीम असा शब्द वापरला त्यांनी. चला आता बघायची ओवी आपली 66वी. त्या दिवशी 66वी ओवी घेतली होती, थोडी घाईघाईत घेतली होती. आवाज बंद करा बाकीच्यांनी. आवाज येत नाहीये का? आवाज येतोय, बाकीच्यांनी आवाज बंद करा. हा, आता सगळ्यांनी आपापले ऑडिओ बंद करा. आता म्हणजे मगाशी म्हणत होतात, आता ऑडिओ बंद करा. सुमनताई ऑडिओ बंद करा, माईक बंद करा. आता पहिली ओवी बघा. 65वी होती. आरिसा आणि मुखी मी दिसे हे मुखी, आपुली ओळखी जाणे मुख, असं पाहिलेलं होतं. म्हणजे आपण आरशामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा आरशामध्ये आपलंच प्रतिबिंब दिसतं आणि ते दुसऱ्या कुणाचं असतं का? नसतं. आपलंच रूप आपल्याला दिसत असतं. म्हणजे दिसणारं मुख हा भ्रम आहे का? कारण मूळ तर रूप आपल्याजवळ असतं आणि ते आपल्याला ओळखता येतं, आपल्याला समजतं. तसं सद्गुरूच्या आरशात शिष्याला आपलं रूप दिसते आणि त्यालाच आत्मदर्शन असा शब्द वापरलेला आहे. सद्गुरू स्वतः आरसा होतात आणि शिष्याला आत्मदर्शन घडवतात. आता आपल्याला स्वरूप दर्शन, स्वरूप म्हणजेच आपल्या ठिकाणी असणारं जे आत्मतत्व आहे त्याचं दर्शन व्हायला पाहिजे. आणि म्हणून या गुरुस्तवनामध्ये गुरूंना का महत्त्व दिलं की शिष्याला, आता आपण किती वयाचे झालो तरी अजून आपण शिष्यच असतो आणि गुरुच्या मुखातून किंवा गुरुच्या उपदेशावरून आपल्याला आत्म्याचं दर्शन होत असतं. मग ते कसं होतं तर ह्या आरशाच्या दृष्टांतावरून त्यांनी सांगितलेले. आणि गुरुच्याच आरशामध्ये शिष्याचं प्रतिबिंब उमटलं म्हणजेच त्याचं आत्मतत्वाचं त्याला ज्ञान झालं, त्याला ओळख पटलेली. आणि अजून एक दुसरं 66मध्ये सांगितलं होतं. पहा निरंजनी निदेला, तो निर्विवाद एकला, परिचेताचे वविता झाला तोची दोन्ही तोची. आता कसं आहे, पहा म्हणजे पहा बरं. निरंजनी म्हणजे अंधारात, निर्जन, अंधारपेक्षा निर्जन असा शब्द वापरला. निदेला म्हणजे झोपलेला, जो असा एकांतामध्ये कुठंतरी निर्जन प्रदेशात झोपलेला आहे. आणि काय होतं, निर्विवाद एकला, तो एकटाच झोपलाय म्हणजे तिथं वाद करायला कुणी नाहीच आहे. निर्विवाद एकला, कोणी म्हणेल की नाही एकटा कसा असेल, आम्ही त्याच्याबरोबर 10 जण होतो, नाही. तो अगदी खात्रीने एकटाच झोपलेला होता किंवा झोपलेला आहे. परिचेता चेवविता झाला, पण तो जेव्हा झोपल्यानंतर झोपेतून जागा होईल, चेता चेवविता, चेता म्हणजे तो जागा झालेला आणि चेवविता म्हणजे जागा होणं, जागा करणं. तर तो जेव्हा जागा होईल किंवा एकटाच जागा होईल तेव्हा काय आहे, दोन्ही तोची. झोपलेलाही तोच होता आणि जागा झालेलाही तोच होता. म्हणजेच त्याच्याबरोबर कोणीही नाही, दुखता कोणीही नाही, तो एकटाच आहे. म्हणजे तो मूळता झोपलेला आहे, पण तो स्वतः कसा जागा होणार, त्याला स्वतःला जागा कसा कोण करणार. तर तो जागा करणाराही तोच आहे, जागा होणाराही तोच आहे आणि झोपलेलाही तोच आहे असं त्यांना सांगायचं. याच्या आपण ओव्या घेतल्या होत्या का मला आठवत नाही आहे, कारण त्या दिवशी 3-4 श्लोक झालेले होते. एकदा घेऊया त्यातली
संस्कृतोवी आणि अभंगोवी. निरंजने निद्रितो यो निर्विवादम स एकलहा. वाटते बहुतेक झाली होती. निरंजनेचा अर्थ सांगितला, निर्जन प्रदेशात. निद्रितहा म्हणजे झोपलेला, यो म्हणजे यहा जो, निर्विवादम स एकलहा तो निर्विवादपणे एकटाच आहे. परम चेता चेतयिते ते तदासीत स्वयं द्वयम. पण त्याला जाग करणारा आणि जागा होणारा हे दोन्हीही एकलच. एकल म्हणजे एकटाच आहे, एकच आहे. एवढं लक्षात ठेवायचं की त्यामध्ये काही फरक नाही किंवा झोपलेला वेगळा आणि झोपणारा वेगळा असं नाही म्हणायचं. तसं गुरु ही ओवी का सांगितली, हे उदाहरण का दिलं, तर गुरुच चेता आहेत आणि चेवविता पण आहेत. म्हणजे चेता म्हणजे जाग करणारे, जाग येणारे. गुरूंच्यामुळं आपलं अज्ञान जे आहे ते दूर होतं, म्हणून त्यांना दोन्ही अर्थानं म्हटलेलं आहे की तोच चेता आहे, तोच चेवविता आहे. तसा हा गुरुच काय करतो, उपदेश करतो आणि स्वतःच समाधान पावणारे पण होतात. म्हणजे गुरु शिष्य संबंध अत्यंत आनंदात नांदत असतो, असं तिथं त्यांना म्हणायचं. तेच पुन्हा सांगितलेलं की म्हणजे जो जागा होणार आहे तोही तोच आहे, तोच जागा झाला आहे. म्हणजे जागा होणारा आणि जागा करणारा हे दोन्ही धर्म एकाच पुरुषाच्या ठिकाणी आहेत. तसा श्रीगुरूच कसा आहे, समजणारा आहे. कारण आता आपण पाहिलं, कालच्या पहिल्या आधीच्या ओवीमध्ये पाहिलं की श्रीगुरूंच्या आरशामध्ये शिष्याची प्रतिमा उमटते. म्हणजे शिष्य आणि गुरु वेगळे आहेत का? हो, नाही आहेत. तसा चेता आणि चेवविता वेगळा आहे का? नाही. तसा समजावून देणारा शिष्य म्हणजे समजून घेणारा शिष्य आहे आणि समजून देणारा गुरु आहे. तर या दोघांची एकाच ठिकाणी नांदणूक असते किंवा ते दोन्ही एकाच ठिकाणी नांदतात. दोन्ही बाजूनी स्वतःच नांदत असतात. आणि हे कळणं कदाचित थोडं अवघड वाटेल, म्हणून अजून काही पुन्हा आपल्याला दुसरे दृष्टांत देणार आहेत किंवा दुसरे उदाहरणार्थ ते पटवून देणार आहेत. पण याचं अभंग अमृतानुभवामध्ये हे काय म्हणतात बघूया. ते सांगितलं होतं त्या दिवशी, मला आठवते. दर्पणा माझारी नाही, ते झाले. नातरी निर्जन वना माझी कोणी, एकला झोपोनी जागा झाला. स्वरूपानंद म्हणतायत, नातरी निर्जन वना माझी कोणी, एकला झोपोनी जागा झाला. तरी तया जागे खराया लागून, दुजे काय कोण आले तेथे. आता आज एक छान उदाहरण दिलं होतं, तुमच्यापैकी काही जण असतील सकाळच्या ज्ञानेश्वरीत, तर ते उदाहरण मला आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगते, त्यांची पुनरावृत्ती होईल. आता जेव्हा आपण झोपलेला असतो, गाढ झोपलेले असतो, पण झोपेत आपण एखादं स्वप्न बघतो, तर त्या स्वप्नामध्ये तो जो एक मनुष्य असतो, व्यापारी असतो म्हणा किंवा श्रीमंत असतो, आणि तो गाढ झोपला आणि त्याला छान स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्याला 1 कोटी रुपये मिळाले होते. स्वप्नात बरं का. आणि तो ते सगळे मोजत होता. मोजता 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 फक्त 10 लाख मोजायचे राहिले होते. म्हणजे 90 काय म्हणू आपण लाख त्याचे मोजून झाले आणि आता 10 लाख मोजायचे राहिले 1 कोटीतले. तेवढ्यात त्याचा शिष्य आला. शिष्य म्हणा किंवा आपला सहाय्यक जो कोणी असेल, मदतनीस तो. तर तो आला, अहो महाराज महाराज महाराज, स्वामी स्वामी, उठा उठा उठा, झाली आपली दुकानात जायची वेळ झाली. तर हा एकदम जागा झालो खडखडून आणि म्हणतो, काय रे मूर्खा, मला कशाला उठवायला आलास? मला चांगले 1 कोटी रुपये मिळत होते, सगळे मोजत होतो, आता 10 लाख आहेत, ते कमी पडले ना, आता तूच जाऊन बँकेत भर. आता तो शिष्य हे फार हुशार असतो, त्याचा सेवक फार हुशार असतो. तो म्हणतो, ठीक आहे, मी बँकेत जाऊन भरून येतो,
तुम्ही मला चेक तर द्या, चेक लिहून द्या, म्हणजे तो घेऊन जातो. आणि असं करा, तुम्ही पुन्हा झोपा आणि उरलेले 10 लाख मोजत बसा. मग नंतर मी म्हणे सगळे पैसे नेऊन देईन. नाही नाही म्हणतो, ते 10 लाख तूच भरायचेत. बरं म्हणतो, मी जाऊन भरून येतो, पण तुम्ही पहिला चेक तरी द्या. आता मला सांगा, मग तो पुन्हा झोपतो आणि म्हणतो आता ते झोपेत तो चेक लिहिणार, झोपेत ते करणार, तर पुन्हा कुठं झोप लागते. आणि झोपेतले पैसे आणि झोपेतलं ते जे स्वप्न होतं ते खरं असतं का हो? नसतं. म्हणजे जागा करणारा आता तिथं त्याचा सेवक आला होता, पण जेव्हा एकटाच झोपतो तेव्हा आपण एकटेच असतो, जागे करणारे आपण एकटेच असतो. आणि इथे मात्र गुरूंनी त्याला जागं केलेलं आहे आणि गुरूंच्या ठिकाणीच तो सामावलेला असल्यामुळं जागं करायला वेगळा कोणी नाहीच आहे, तोच शिष्य आहे, तोच गुरु आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की वना माझी कोणी नातरी निर्जन, एकला झोपोनी जागा झाला. एकटाच झोपला होता, एकटाच जागा झाला. तरी तया जागे कराया लागून दुजे काय कोण तेथे आले. तर तिथं कोणी आलं का हो त्याला जागा करायला? नाही कोणी आलं. आता 67वी ओवी बघूया, तशाच अर्थाची आहे पुढची पण. जे तोची चेता तोची छेववी, तेवी हाची बुझे हावी, हाची बुझवी गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे न हा. पुन्हा एकदा वाचते, जरा सावकाश वाचते. जे तोची चेता तोची छेववी, जे तोची चेता तोची छेववी, तेवी हाची बुझे हाची बुझावी, तेवी हाची बुझे हाची बुझावी गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे नहा, गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे नहा. आता काय म्हणतात, तो चेता आणि चेववी तीच कल्पना पुन्हा घेतलेली आहे की जे तोची चेता, चेता म्हणजे जाग करणारा, आणि चेववी म्हणजे जागे केले. चेता म्हणजे जाग होणारा आणि चेवविता म्हणजे जाग करणारा. आणि बुझे म्हणजे काय? जाणणारा किंवा समाधान पावणारा. आणि बुझावी म्हणजे समाधान करणाराच. समाधान पावणारा वेगळा आणि समाधान करणारा वेगळा. बुझे म्हणजे समाधान पावणारा, म्हणजे मला समाधान मिळालं, समजा माझ्या स्वप्नात मला लाख रुपये किंवा कोटी रुपये मिळाले म्हणून, पण मला जाग करणारा जो कोणी होता, सेवक होता, तो बुझावी म्हणजे समाधान करणारा किंवा जाग करून आनंद देणारा असं. आता इथं काय म्हणतायत, जे तोची चेता तोची छेववी, तेवी हाची बुझे हाची बुझावी. आणि बुझावी म्हणजे काय सांगितलं आता? समाधान करून देणारा. जाणणाराही तोच आहे, समाधान पावणाराही तोच आहे, आणि समाधान करून देणाराही तोच आहे. जसं एखाद्यानं आपल्याला काही निरोप आणला की अहो तुम्हाला ना आता सध्याच्या काळात नातू झाला, नात झाली, असे कोणी आणतं, किंवा तुम्हाला ना अंक पारितोषिक मिळाले, पुरस्कार मिळाला आहे. मग सांगणाराही तोच आहे आणि ऐकणाराही तोच आहे. असं इथं बुझावी आणि बुझे हे 2 शब्द वापरलेले आहेत. आत्ता जे सांगितलं की जागा होणाराही तोच आहे आणि जागा होणाराही तोच आहे आणि जागा करणाराही तोच आहे. तसं आता सांगतायत जो जागा होणार आहे तोच जागा करणार आहे. म्हणजे इथे जागा होणारा आणि करणारा हे दोन्ही धर्म एकाच पुरुषावर राहतात. त्याप्रमाणेच गुरुच कसा आहे, चेववी म्हणजे पुन्हा तोच. चेवणे म्हणजे जाग करणेच आहे, म्हणजे ज्ञान करून देणे. तर गुरु हा कसा आहे, ज्ञान करून देणार आहे, समजून देणार आहे. आणि समजून घेणारा पण आता गुरुच्या मध्येच शिष्य असल्यामुळं पुन्हा तो कोणी वेगळा नाही आहे. तर समजून घेणाराही तोच आहे शिष्य, आणि गुरुही तोच आहे. कारण दोघांमध्ये आता वेगळेपणा राहिलेला नाही. शिष्य हा गुरुमध्ये सामावून गेलेला आहे. खूप सुंदर असं ज्ञानदेवांनी सगळ्या ठिकाणी हे दृष्टांत देऊन तीच गोष्ट आपल्याला थोडी पुन्हा समजावून दिली.
जे 66 आणि 67 या दोन ओव्यात काही फारसा फरक नाही. चेता चेवविता आणि चेवो हे जे आता 2 शब्द वापरले हे पण तसेच वापरलेले. आता याचं संस्कृत बघा बरं का. 67च. इत्थं च यद्गुरुत्वञ्च इत्थं च यद्गुरुत्वञ्च शिष्यत्वं नन्दयत्यसौ शिष्यत्वं नन्दयत्यसौ स्वयं चेते चेतयेच्च स्वयं चेते च चेतयेच्च वेत्ति यावत् वेत्ति चावेदयेदसौ. चावेदयेत म्हणजे तुम्ही जर कुठे शिकला असाल तर एक असं क्रियापद असतं, प्रयोजक म्हणतात त्याला. प्रयोजक म्हणजे काय की मुलगा जेवतो हे साधं विधान आहे, पण आई मुलाला जेवू घालते, ते जेवू घालते किंवा जेवविते हे प्रयोजक असतं. तसा मी जागा होतो म्हणजे ते साधं वाक्य आहे, पण गुरु मला जागे करतात, गुरूंच्यामुळे मी जागा होतो, चेतविला जातो, चेवविला जातो, तसं इथं सांगितलं आहे. इत्थं च यद्गुरुत्वञ्च शिष्यत्वं नन्दयत्यसौ. इत्थं म्हणजे अशा प्रकारे. यद्गुरुत्वम गुरुच्या ठिकाणी जे गुरुत्व आहे आणि शिष्याच्या ठिकाणी जे शिष्यत्व आहे ते दोन्ही एकमेकाला आनंद देतात. शिष्यामुळं गुरुला आनंद होतो आणि गुरुमुळे शिष्याला आनंद होतो, असं संस्कृतमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघा. चेताचेव विता एकला तो साच चेताचेव विता एकला तो साच संदेह नाहीच येथे जैसा संदेह नाहीच येथे जैसा गुरु शिष्यपणे तैसा उपदेशी गुरु शिष्यपणे तैसा उपदेशी आप आपणासी श्री गुरुच आप आपणासी श्री गुरुच. आता गुरुमध्येच तो शिष्य सामावला गेला आहे, त्यामुळे गुरु कुणाला समजावून देतोय, आपणच आपल्याला समजावून देतो, पण शिष्य त्याच्या दृष्टीनं वेगळा नाही आहे म्हणून. आपण मात्र शिष्य वेगळा गुरु वेगळा मानतो आणि म्हणून गुरु त्याला जागा करणार आहे आणि शिष्य जागा होणार आहे, किंवा समजावून देणारा गुरु आहे आणि समजावून घेणारा शिष्य आहे, असे ते चेववी आणि ते जे शब्द वापरलेले ते लक्षात ठेवा. म्हणजे या ओवीतून पुन्हा तेच जरा पुन्हा आपण एखादी गोष्ट तीच पुन्हा सांगतो, थोडेसे शब्द थोडेसे फिरवतो. तसं जागा होणारा तोच आहे, जागा करणाराही तोच आहे आणि त्याप्रमाणे शिष्याला समजावून सांगणाराही गुरुच आहे आणि समजून घेणाराही शिष्यच आहे, पण म्हणजे तोही गुरुच आहे. त्यामुळं स्वतःचं समाधान प्राप्त करून घेण्यासाठी ही सद्गुरूंची हातोटी असते. ती एक हातोटी म्हणजे कौशल्य आहे. अवघड गोष्टसुद्धा सोपी करून सांगतात सद्गुरू आणि दोन्ही अवस्था ह्या स्वतःच अनुभवत असतात. म्हणजे शिवशक्तीने एकत्र नांदलेलं जसं एकत्रित येणं होतं आपण पहिल्या समासात किंवा पहिल्या प्रकरणात पाहिलं, तसं आत्मस्वरूपात शिष्याला सामावून घेणारा सद्गुरू हा एकत्वानेच नांदत असतो, आनंदात असतो. आपण मागे उदाहरणं पाहिली की फूल आणि फुलाचा सुगंध, कापूर आणि कापुराचा सुगंध, सुवर्ण आणि अलंकार हे सगळे एकच असतात, एकसारखेच असतात. तसा हा सद्गुरू आणि शिष्य हे एका ठिकाणीच आनंदात नांदत असतात किंवा राहत असतात, समजून घेत असतात, असं इथं म्हटलेलं आहे. अशी 67वी ओवी झाली. म्हणजे 66 आणि 67 थोडी आपण पुनरावृत्ती केली. आता हे समजून देण्यासाठी अजून पुन्हा दृष्टांत देणार आहेत, ते उद्या बघूया आपण. पुढचा फक्त वाचून ठेवते. दर्पणे वीण डोळा आपुले भेटीचा सोहळा भोगिता तरी लीळा सांगतो हे. दर्पणे वीण डोळा आपुले भेटीचा सोहळा भोगिता तरी लीळा सांगतो हे. आता पुन्हा तेच दर्पण हा शब्द पुन्हा आलेला आहे. दर्पण म्हणजे आरसा, त्याचा दृष्टांत काय म्हणतात तो आपण उद्या बघूया. कुणाला समजलं का? काही समजलं नसेल तर विचारा, शंका असेल तर, नाही तर मग प्रार्थना घ्यायची. तर उद्या अजून एखादं स्तोत्र जमलं तर किंवा मग श्री सूक्तच
उरलेले 2 पुढचे 2 घेत जाऊ. पुस्तक स्वतःजवळ ठेवून या मात्र. हां, इदमुपकर समजलं मॅडम. समजलं ना? खूप छान समजलं ताई, समजलं. बर 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 छान समजलं. बर झालं. धन्यवाद तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या नव्या हो, ह्याच्यासाठी. नवरात्रांच्या सगळ्यांना शुभेच्छा. हो ना, सगळ्यांना शुभेच्छा. बरोबर. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषह्यविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. आरती म्हणायची तुमच्यापैकी कुणाला? आरती ज्ञान देवीची आरती. देवीची म्हणली तरी चालेल आणि ज्ञाने म्हणा, देवीची म्हणा चालेल. दुर्गे दुर्गट हा, दुर्गेट दुर्गट बाई. हा, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे आपले करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी भो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलले काही. चारी विवाद पडता पडलो प्रवाही. तू भक्ता लागे ते तू दाता लागे पावत लवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी भूदैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा. दिवसापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भवपाशा. आंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा. नरहर तल्लीन झाला पग पंकज लेता. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा
प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीनिमित्त शुभेच्छा आणि वंदन उद्याला बरोबर 2 वाजता या म्हणजे मग व्यवस्थित म्हणूनही होईल आपल्याजवळ पुस्तक ठेवा आरतीचं जे असेल ते किंवा ह्याचं श्रीसूक्ताचं आणि नसेल तर मग तुम्हाला मोबाईलवर पाठवून देईल कुणाकडं नाही आहे का श्रीसूक्त